तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा. हा आपल्या सिरीजचा सेकंड लास्ट व्हिडिओ आहे, जिथे मी सोलो ट्रॅव्हल केलेलं युथ्रेट टू मास्ट्रिक्टला. अगेन हा 1 तारखेचा दिवस होता, जेव्हा हा 1 तारखेचा दिवस होता, 1 जानेवारी 2026, जिथे मी युथ्रेट टू मास्ट्रिक्ट अगेन गेले होते. मास्ट्रिक्ट हे नेदरलँड्समधलं सगळ्यात प्रिटी माझ्या मते सगळ्यात प्रिटी शहर आहे. द रिझन कारण की तिथे खूप जुन्या काळातले म्हणजे मेडिव्हल एजेस अराउंड 12व्या-13व्या शतकातले चर्च आणि बिल्डिंग्ज आणि ते सगळं आहेत. आणि मला जेन्युइनली जुनं आर्किटेक्चर आणि ह्याची सगळ्याची खूप आवड आहे. त्याच्यामुळे मी खरंच खूप एक्सायटेड होते मास्ट्रिक्टला जाण्यासाठी. तर तुम्हाला 2-3 जागा मी जिथे तिकडे गेल्यावरती ज्या बघितल्या आहेत त्याची थोडीफार माहिती मी देण्याचा तुम्हाला प्रयत्न करते. वेळ न घालवता आपण सुरू करूया माझी ही मास्ट्रिक्टची डे आउट ट्रिप. मास्ट्रिक्ट म्युझियम आहे हे आपल्यासमोर आहे ते, आणि मास्ट्रिक्टच्या फेमस जो ब्रिज आहे त्याच्या दिशेने आपण जाऊया. हा छोटा मधला ब्रिज जो समोर दिसतोय लांब, तो घेऊन आपण पुढे जाऊया. द मेन थिंग इज आज 1 तारीख असल्यामुळे हार्डली थोडीशीच लोक बाहेर आहेत, आणि आता दुपार झाली आहे, 2 वाजले दुपारचे, आणि चांगलं वाटतंय. गर्दी नाही आहे, तर माझं मेन ते गर्दीचंच असतं. आणि दुसरी गोष्ट की वारा खूप सुटला आहे. थंड एवढं नाही आहे, पण वारा मजबूत सुटला असल्यामुळे जाम गार पडलं आहे सगळं. तुम्ही बघू शकता कोणच नाही आहे. कोणी कॅमेरामध्ये येईल आणि काय ह्याचं प्रॉब्लेमच नाही आहे. ही नदी आहे इथे. आपण बघूया आता ह्या ब्रिजवरून जाऊ तर नॉट टू बॅड. बेल्जियमला जाऊ म्हणत होते मी, पण मास्ट्रिक्ट टू अँटवर्प परत अजून 2 तास आहेत. 1 वे 2 तास, मग परत येताना 2 तास, असं सगळं बघू. पुढे त्या ब्रिजवरून चालत जाऊन रिव्हर मास असं त्याला डच भाषेत म्हणतात, ते रिव्हर मास लागली. ती रिव्हर क्रॉस करून, जसा मी तुम्हाला आता म्हणले की बेत हा होता की तो जुना ब्रिज, जो जुना पूल त्यांचा होता 12व्या शतकात बांधलेला, तिथे जायचं. सो त्या दिशेने मी निघाले. ते तिकडे हे एक म्युझियम आहे, ते मी बघत होते जस्ट, पण ते बंद आहे आज. हा आय थिंक ब्रिज आहे ओल्डेस्ट ह्यांच्या इकडचा. ह्याच्यावरून जायचं होतं, पण वाटतं हा पूर्ण पार केल्यानंतर हे बघूया काय. हे आय थिंक चर्च आहे, इथे जायचं आहे. मधोमध येऊन बघू कसं वाटतंय. आज ग्रे वेदर आहे थोडंसं, पण सन असता तर कदाचित चांगलं वाटलं असतं. आहेत लोक, नाही असं नाही आहेत बिलकुलच, फक्त जेवढे युजली येतात ॲज टुरिस्ट तेवढं नाही आहेत. चांगलं वाटतंय, गर्दी नाही आहे, आणि माझी फर्स्ट सोलो ट्रिप आहे ही काइंड ऑफ. कारण की दादू आणि जुई होतेच आधीच्या सगळ्या सिटीजना आम्ही गेलेलो तेव्हा. सो काइंड ऑफ फर्स्ट सोलो ट्रिप आहे ही. नाईस. हा अर्धा आहे लेफ्ट साईडचा, आणि राईट साईडचा आय थिंक पडल्यामुळे, अर्धा पडल्यामुळे ह्यांनी तो असा बांधलेला आहे उरलेला. जतन केलं आहे त्यांनी. प्रयत्न करूया त्या चर्चमध्ये जाऊन येण्याचा, लांबवर जे दिसतं आहे ते. आणि आता आपण चाललो आहे ह्या इकडच्या चर्चमध्ये. हा नजारा कॅप्चर करू इच्छिते. खूपच प्रिटी आहे. ही घरं आहेत
प्रॉपर जिथे लोक राहतात. फर्स्ट स्टॉप आर लेडी ऑफ बॅसिलिका चर्च. ब्रिजच्या खाली उतरून आपण मला हे रिअलाईज झालं की ही ॲक्च्युली तटबंदी केलेली आहे. थोडं झूम करून दाखवते. इथे तोफा ठेवलेले आहेत. तोफ प्लुरल जे काय आहे ते तोफ. आणि रीड करायला असं काही त्यांनी ठेवलेलं नाही आहे, म्हणजे बोर्ड बिर्ड असतो. सो ह्या साईडला मला काहीतरी दिसली आहे तटबंदीसारखी आणि पिलर्स 2 हे मोठे. ते आपण बघून येऊया काय आहे तिथे त्या साईडचा. घराची सुंदर बाल्कनी आहे. जिथे कुठे जाताना बाल्कनी दिसली की मला माझ्या आत्यांची आणि पप्पांची आठवण येते, कारण की त्यांना चहा प्यायला खूप आवडतो. सो युजली माझं असतं की अरे ह्यांना इथे मस्त ऊन पडलेलं आहे, चहाचा कप थोडा गार आणि ऊन पडलं आहे आणि चहाचा कप मस्त घेऊन सगळे एन्जॉय करत आहेत. पोचलेलो तटबंदीच्या इथे. तटबंदीच मी बोलत बसली आहे, पण हे जे काही गेट आहे ते आणि प्रॉपर आतमध्ये घरं वगैरे आहेत, गाड्या जात आहेत. सो त्यांनी छान केलं आहे. ही गाडी गेली आता. पुढे पण आय थिंक हा कासल होता की काय माहिती नाही. आणि आता तिथे राहत आहेत लोक. तिथे पण हाच असाच पिलर आहे. कासल सारखाच आहे. 1229. आतमध्ये आहे. फिल आतमधून बघूया काय आहे. जाऊया आतमध्ये. हे मी जाते. म्युझियम आहे आणि हे काहीतरी आहेत जे मी गुगल ट्रान्सलेटनी बघीन इथे काय लिहिलंय ते बघू शकता. तो हेल्स गेट हे जे आहे हे 12व्या शतकात बांधलेलं कासलचं गेट आहे. हे इथून आलो आपण. आता फक्त हिस्टॉरिकल लँडमार्क म्हणून बघितलं जातं, कारण की त्याचा ॲज सच काही मिलिटरी यूज नाही आहे. पण लोकांसाठी जे टुरिस्ट येतात तर त्यांच्यासाठी हे एक अट्रॅक्शन आहे, टुरिस्ट अट्रॅक्शन. हे मला खूप प्रकारे स्कॉटलंडची आठवण करून देतं आहे. मी कालच जुईला बोलले ॲम्स्टरडॅमला मी गेलेलो तेव्हा स्कॉटलंडलाच आलो आहे असं वाटत होतं. आता पण हे चर्चेस आणि जुन्या आर्किटेक्चरचे जे बिल्डिंग्स आहेत त्या काइंड ऑफ तशाच वाटत आहेत. बघूया या चर्चमध्ये जाता येतं एक आपल्याला. ट्राय करूया. मास्त्रिक्ट ह्या सिटीमध्ये खूपसे असे हे जे व्हील्स असतात ह्याचा वापर केला होता त्या काळात पावडर बनवण्यासाठी. तर मग चिली पावडर, गन पावडर, वेगवेगळ्या प्रकारचं. सो त्या यूजसाठी हे व्हील्स इकडे इन्स्टॉल केलेले. पण ऑब्व्हियसली आत्ता त्याचा काही वापर नसल्यामुळे हे फक्त आता असेच इथे त्यांनी ठेवलेले आहेत.
एक आठवण म्हणून. मी ह्या गल्लीत घुसलेले म्हणून जस्ट एक बघायला मिळालं, एक मोठं व्हील होतं या गल्लीतसुद्धा. क्रिसमस डेकोरेशन खूप सुंदर केलेलं आहे ह्या घरांवरती आणि शॉप्सवरती. इथे कुठली तरी बिल्डिंग आहे. हे समोरून ते आहे चर्च. आय एम गेसिंग बंद आहे, काही दिसत तरी नाही. सगळा बंद आहे लिटरली. आणि थोडीफार लोक आहेत. हे चर्च आहे. ॲटलिस्ट या चर्चच्या आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करूया. आता मस्त घंटानाद होत होता या चर्चमधून. हा मेन रोड आलेला आहे. वाव. चला, सगळी लोक ह्या दिशेने चालली आहेत. हे झाडांमध्ये केवढे क्यूट दिसत आहेत. हे गोळे गोळे लावलेले आहेत. इथे रेस्टॉरंटचं बसण्याचं त्यांनी अरेंज केलेलं आहे. आणि आपण राईट इन फ्रंट ऑफ द चर्च. लेट्स सी. बॅसिलिका ऑफ आवर लेडी हे चर्च नेदरलँड्सचं सगळ्यात जुनं ख्रिश्चन चर्च आहे. हे अराऊंड 5व्या शतकात उभारल्याचं बुक्स आणि रिसर्चमध्ये सांगितलं जातं. ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की इकडे द स्टार ऑफ द सी करून एक व्हर्जिन मेरीचा लाकडी पुतळा आहे, जो बघण्यासाठी म्हणजे जे कॅथलिक्स आहेत, जे ख्रिश्चन्स आहेत, ते आवर्जून इकडे येतात ह्या चर्चमध्ये बघायला. ह्या मेन चर्चच्या खाली नंतर मी पाहिलं लोक असं थोडंसं अंडरग्राऊंड एका ह्याच्यातून येत होते, म्हणून मी पण ह्या खाली गेले. हे खालती थोडंसं बेसमेंटसारखं इकडे एक वेगळं चॅपल होतं. हे पण चॅपल मोस्टली रोमन स्टाईलचं हे उभारलेलं आहे. थोडंसं असं अंधारलेलं वगैरे असं. मी थोडंसं गुगलवरती इन्फॉर्मेशन पाहिली तेव्हा मला हे असं समजलं की हे मुद्दामून त्यांनी थोडंसं अंधारलेलं केलं आहे, पीसफुल आणि अगदी प्रार्थना करण्यासाठी थोडं चांगलं ॲटमॉस्फिअर होण्यासाठी.
स्टार ऑफ द सी जे लाकडी पुतळा मी तुम्हाला म्हटलं स्टॅच्यू आहे व्हर्जिन मेरीचा, तिकडे मला शूटिंग करता नाही आली कारण की बरीचशी लोकं तिकडे उभी राहून प्रार्थना करत होती. पण एक फोटो मी जो काढलेला आहे तो मी आता पुढे तुम्हाला दाखवते. सो तो स्टॅच्यू आहे. अगदी सुंदर असा गोल्डन एकदम छान चमकत होता तो स्टॅच्यू. हा तो स्टॅच्यू आहे लाकडी व्हर्जिन मेरीचा. त्याने तिथून आत गेलेलो आणि असं करून ह्या रस्त्याने बाहेर आलोय. क्रॉस करूया. आणि हा समोर जो दिसतोय तो ब्रिज आहे जिथे आपण आता जाऊया. ते जे चर्च होतं आपण पाहिलं ते होतं आर लेडी बॅसिलिका चर्च इथलं, ज्याच्या हे त्या साईडनी आपण जाऊन आलेलो आहे. ह्या साईडला जे आय रिली फील वर्थ इट होतं बघण्यासाठी. मास्ट्रिक ट्रेन स्टेशनच्या जवळच आहे. मी लिटरली हे सगळा प्रवास अजूनपर्यंत तरी वॉकिंगच केला आहे. सो बघू, समोरच ब्रिज दिसतोय. त्या ब्रिजच्या इथून बघू कसा छान नजारा आहे काय. हा सेंट सर्वेशियस ब्रिज परत एकदा 13व्या शतकात बांधलेला अजूनपर्यंत म्हणजे ओल्डेस्ट सर्वायविंग ब्रिज आहे. असं म्हटलं जातं की हा एक ब्रिज होता जो लेफ्ट आणि राईट साईडच्या लँडमासला कनेक्ट करत होता, म्हणून त्यांना, आणि मास नदीच्या वरून जात होता म्हणून ह्या शहराचं नाव मास्त्रिक असं पडलं. सो हे खूप इंटरेस्टिंग एक पीस ऑफ इन्फॉर्मेशन होती की कसं ह्या शहराचं नाव मास्त्रिक आलं मास नदीवरून जाणाऱ्या ब्रिजमुळे. सायकली आहेत सगळीकडे. भरपूर इथे कल्चर असल्या कारणाने या ब्रिजच्या खाली असं एक हे आहे, त्याच्यावर आता आपण आहोत. छोटासा ब्रिज आहे अजून एक. हा सेक्शन आहे, हा नवीन कन्स्ट्रक्ट केलेला आहे, वेरॅज हा सगळा ओल्ड ब्रिज आहे. थरारक अनुभव. मी नव्हते येणार खाली, पण मी पाहिला 2-3 लोक खाली उतरलेली, म्हणून मी म्हटलं की बघू, ट्राय करू. इथून सगळे घरं वगैरे दिसत आहेत. हा सेम तिकडचा अजून एक ब्रिज आहे आणि इकडे सगळी परत ह्या काठाची घरं, दुकानं, ब्रिज. तिकडे उभे होतो आपण आणि आता परत वरती आलेलो आहोत ह्या ब्रिजवरती. दुसऱ्या टोकाला जाऊया. अजून एक चर्च दिसलेला आहे, ते उघडं आहे का बघू. ट्राय करूया उघडं आहे का. नाहीये. त्या साईडनी ओपन नव्हतं चर्च. ह्या बाजूने आहे का बघूया. ॲक्च्युली ते मेन डोअरच दिसत होतं.
होम स्वीट होम ह्याला जायची वेळ आलेली आहे. आता संध्याकाळ झाली आहे. एक प्लॅन होता, मी विचार करत होते दुसरीकडे पण एका सिटीमध्ये जाऊन येऊ, पण आय डोंट थिंक तेवढं पॉसिबल होईल आत्तासाठी तरी. मास्ट्रीट स्टेशनवरती मी जाणार, आत्ता जाते आणि मग तिथे थांबून डिसाईड करूया कुठे जायचं. सकाळपासून ऑलरेडी लोक मला दिसत नव्हती ह्या रस्त्यावरती, आणि आता संध्याकाळ जशी होत आली तसं एकदमच म्हणजे मी एकटी होते त्या स्ट्रीट्सवरती. असं हळूहळू करत दिवस छान गेला माझा आणि मी पटापट चालत मास्त्रिक ट्रेन स्टेशनच्या दिशेने आले. मी म्हणजे ऑलमोस्ट माझी ट्रेन प्लॅटफॉर्मवर आलीच होती. मी पटापट पळत होते ट्रेन पकडण्यासाठी. पण ऑब्व्हियसली क्रिसमसचं एवढं सुंदर डेकोरेशन सगळीकडे केलेलं की काय काय कशाचे फोटो काढू ह्या सगळ्यात खूपच म्हणजे मजा आली मला. सगळ्याचे मी फोटो व्हिडिओ सगळं काढत होते. बघते तर माझी ट्रेन ऑलरेडी प्लॅटफॉर्मला लागली होती. येलो कलरची जी ट्रेन आहे, ज्याने आता परत आपण घरी जाऊ. राईट ऑन टाइम. मी खूप दमून घरी पोचले होते, कारण की मास्त्रिक ट्रेन स्टेशनवरूनच हे चर्च, बासिलिका ऑफ आवर लेडी चर्च, तो सेंट सर्वेशियस ब्रिज आणि थोडंफार जो सराउंडिंग एरिया होता हेल्स गेटचा, तो सगळा खूपच वॉकेबल डिस्टन्सवरती होता. सो कुठे बस करा, कुठे दुसरी ट्रेन करा ह्याची काहीच गरज लागली नाही. आणि मी एकटी असल्यामुळे मी अगदी लांब कुठे पण गेले नाही फिरायला, कारण की ऑलरेडी 1 तारीख असल्यामुळे लोक कमी होती रस्त्यावरती. सो असा छान दिवस स्पेंड करून मी घरी आले. आणि मी घरी आल्यावरती बघते तर जुईने मस्त चिकन हंडी बनवली होती, जी माझी सगळ्यात फेवरेट आहे जुईच्या हातची. मला आठवते आम्ही ब्रिस्टलला असताना जुई नेहमी अल्टरनेट संडेजला, म्हणजे महिन्यातले ॲटलिस्ट 2-3 संडेजना चिकन हंडी बनवायची. आणि घरी मी आले, मस्त गरमागरम चिकन हंडी आणि भात जुईने बनवलेला. सो ताव मारला मी त्या चिकन आणि भातवरती, आणि दॅट वॉज द एंड ऑफ डे. चिकन हंडी मेड बाय जुई. यम्मी दिसते. हा असा शॉर्ट अँड स्वीट माझा व्लॉग होता मास्त्रिकच्या डे ट्रिपचा. आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. आता फक्त एक लास्ट व्लॉग राहिलेला आहे, जो शेवटचा दिवस होता माझा युथरेटमधला, माझा नेदरलँड्समधला. आणि गंमत जी झाली त्या शेवटच्या दिवशी, त्याच्यासाठी थोडंसं तुम्ही थांबा. आणि खूपच अमेझिंग आहे हा शेवटचा दिवस, ज्याच्यात तुम्हाला जेन्युअनली मजा येईल. आणि इट विल बी अ व्हेरी गुड एंड टू द एंटायर सिरीज ऑफ युरोप ट्रिप माझी. तोपर्यंत काळजी घ्या आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.